हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आम्ही निघणार आहे. तर 5वा दिवस आहे. 5 दिवस कसे गेले कळलंच नाही आम्हाला. देवदर्शन झालं, महाबळेश्वरला फिरणं झालं आणि आमच्या घरी आम्ही जात नाही कारण तिथे कोण राहत नाही. मग तिथे सगळं रूम साफ करा आणि 4 दिवसासाठी एवढं सगळं करायचं कुठे करत बसणार. त्यासाठी आम्ही रूममध्ये राहत नाही, हॉटेलमध्येच राहतो. आणि आता सगळं झालं आहे. आता आमचं पॅकिंग वगैरे त्यांनी केली आणि आम्ही संध्याकाळी निघणार आहे. ते म्हणजे आम्ही गोव्याला निघणार आहे. आणि आमचं काही जायचा प्लॅन नव्हता, म्हणजे आम्ही असं काही ठरवलंच नव्हतं. आम्ही देवदर्शन करून आम्ही डायरेक्ट घरी जाणार होतो. महाबळेश्वर आमचं ठरलेलं ठिकाण आहे. महाबळेश्वरच आपलं गाव आहे, वाई गाव आहे. तर तिथे फिरणं, महाबळेश्वरला पाचगणीला सगळी ठिकाणं पॉईंट बघणं आणि नंतर पुन्हा आम्ही रिटर्न घरी येतो. तर असंच ह्या वर्षीसुद्धा आम्ही करणार होतो, जसं दरवर्षी करतो. तर असं ह्या हेतूनच आम्ही आलो होतो. आणले होते 1-2 एक्स्ट्रा कपडे, बरं झालं. पण आम्ही घरी आल्यावर आर्याची खूप इच्छा होती की गोव्याला जायचं आणि अचानक आमचा प्लॅन ठरला आणि त्यांनी तिकीट काढलं. ते पण त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं गोव्याला जायचं. त्याच्यामुळं खरंच खूप एक्सायटेड आहे. आम्हाला गोव्याला जायचंच होतं, पण काय माहिती आता गोव्याला निघालो आहे आम्ही आणि इथे पाऊस पण खरंच पडतो आहे. त्याच्यामुळं जरा थोडासा मूड अपसेट आहे. पण तरी पण ठीक आहे, नाही पडला 2 दिवस पाऊस तर बरंच होईल. 2-4 दिवसासाठी आम्ही जाणार आहोत. तर आता बघूया कसं काय आहे तिथे वातावरण काय, आणि जे काय असेल ते तर आम्ही आत्तापर्यंतचा प्रवास आणि सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे. आणि इथून पुढे पण मी गोव्याचा प्रवास आम्ही कसं जाणार आहोत, तिथून पुढे आम्ही काय कुठल्या हॉटेलमध्ये थांबणार किंवा काही बारीक सारीक गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा, माझ्याबरोबर तुम्हीसुद्धा एन्जॉय करा. आणि बघूया आता कसं काय. आता तिथे ॲडजस्ट करतो आहे, कसं काय पाऊस होतो आहे, काय होतो आहे, मला काहीच समजत नाही. आम्ही तर खरंच प्लॅन केला आहे, त्यांनी आम्हाला सरप्राईज दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला. खरंच म्हटलं जाऊ दे, त्यांना आर्याला पण घेऊन जायचंच होतं आम्हाला आणि आर्याची इच्छा होती. त्याच्यामुळं त्यांनी नुसतंच एकदा आर्याने बोलल्यावर ऐकलं आणि त्यांनी तिकीटच डायरेक्ट काढून आणलं. तर आता संध्याकाळची आमची बुकिंग आहे. 10 वाजता इथून आम्ही जाणार आहे. स्लीपर कोचच त्यांनी बुक केली, तिकीट केली. तर आता संध्याकाळी काय आपलं झोपून जायचं आणि सकाळी डायरेक्ट तिकडे गोव्याला. तर सगळं काही मी शेअर करेलच. आता वाजलेत 5, पण भरपूर अंधार पडला आहे. हे बघा, खूप अंधार होतो आहे आणि पाऊस चालू होतो आहे आणि वातावरणसुद्धा थंड वाटतं आहे, छान वाटतं आहे. पण आता मे महिन्यामध्ये उन्हाळा कुठेच गावी जाणवत नाही आहे. तर आता बघू. आणि आता चहा बी घ्यायचा म्हटलं तर चहा घ्यायचा होता, पण मला पावसामुळे खाली उतरू वाटत नाही. आर्यासुद्धा झोपली आहे, ती उठल्यावरच मी आता खाली जाईल तिच्याबरोबर. आणि ते गेले चहा घ्यायला. तर थोडा वेळ आता परत आम्ही मंदिरात जाऊ, कदाचित फिरू, इथे तिथे फिरू आणि जेवल्यानंतर 10 वाजता निघू. बॅग उचलायची आणि निघायचं. तर सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर करेलच. व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला. आपल्याला करायला लागेल थोडं चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही महागणपती आहे तिथे थोडा वेळ मंदिराच्या इथे आलो, बसलो. खूप बरं वाटतं. आणि आम्ही जेव्हा जेव्हा बाहेर दर्शन करून आलो किंवा बाहेरून फिरून आलो ना, तर गणपतीच्या इथे मंदिराच्या इथे बसतो. आम्ही आता हॉटेलमध्ये आलो, संध्याकाळ झाली. इथे आम्ही रूम बुक केलं आहे आणि आम्ही इथे हॉटेलमध्ये राहतो. इथे आता चला घरी जाऊया. हॉटेलमध्ये आम्ही जेवायला आलो कारण आमची गाडी बरोबर 10 वाजताची होती. त्या इथे भाजी आहे वाटाणा बटाट्याची, इथे डाळ आहे, पडे डाळ भात, जिरा राईस आहे ना हा, आणि गुलाबजामुन आहे, दही आहे, छान आहे. सगळी पूर्ण प्लेटच घेतले. चांगलं ना जेवण, चांगले आहे जेवण. जेवण वगैरे झालं आणि आम्हाला लवकर निघायचं होतं. त्यासाठी आम्ही 10ची गाडी होती म्हणून 9 वाजताच निघालो. वाई फाटा म्हणजे शिरूर फाट्यावर बस येणार होती, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो.
पण पावसामुळे बस थोडीशी लेटच आली. फायनली बसमध्ये आम्ही बसलो. तर तुम्ही बघू शकता इथे स्लीपर कोच म्हणजे आम्हाला खालची सीट घेतली होती 3 आणि खूप छान वाटतं आहे. जरा आनंदसुद्धा वेगळाच वाटतो आहे जायचा. आणि त्याच्यात पाऊस थोडा थोडा येतो आहे मध्ये भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे जरा बस लेटच आली. पण ठीक आहे, चला आता आपण जाऊया गोव्याला आणि सगळं काही प्रवास मी तुमच्याबरोबर शेअर करेलच. हे झोपले. गोवा हायवेला थांबली गाडी. मुंबई गोवा हायवे. गोवा हायवेला थांबली गाडी. गुड मॉर्निंग. आम्ही आता पोचलो इथे गोव्याला आणि पाऊस खूप आहे. बघूया. चला. आम्ही आता पोचलो इथे गोवा पणजीला. मी बघतोय पाऊस तर नाही आहे थोडा. चला. आम्ही गोव्याला बरोबर पहाटे पोचलो आणि मापसा इथे थांबलो. छान एक हॉटेल बुक केला, फ्रेश झालो आणि चहा घेतला पहिला. आम्ही रेडी झालो आहे आणि हॉटेलमध्ये आलो आहे. जेवतोय. नाश्ता झाला आमचा आणि आता जेवतोय. त्याच्यानंतर आता आम्ही बीचवर जाऊ. थोडा बारीक बारीक पाऊस येतो आहे, मध्येच जास्त पाऊस येतो आहे. आलो आहे तर एन्जॉय करूच नक्की. जेवणामध्ये डाळ तडका, तंदुरी रोटी आणि भाजी घेतली. जेवायला आम्हाला म्हणजे 11:30 वाजले. आम्ही जातो आहे आता बीचवर आणि बघूया आता 5-6 बीच आज करू आणि उद्या दिवसभर आहे तो फिरू. आणि आता चाललो आहे आणि बघा गाडी. आता ह्या गाडीतूनच आम्ही चाललो आहे. चला. काय बोलतात तुझे टुरिस्ट आहे स्पॉट काय आता काय हे आहे रेनी सीझन आहे म्हणून असं वाटतं. मग नंतर हे जेव्हा शेती लावतात ना, या बाजूला ग्रीनरी त्या बाजूला ग्रीनरी प्लस एक कोकोनट ट्री व्ह्यू चालत आहे. हे सगळे फोटोसाठी येतात. हे ते शूटिंग झालेली का? हो, ते सायकल मध्ये चालवतात ना. हा, गोव्यामध्ये जास्त शूटिंग होतात. आमच्या गावाला पण पुष्कळ होतात. महाबळेश्वरला तर खूप. पण जास्त वाईला नेचर आहे ना. नॅचरल आहे सगळं. हे त्रावमर आहे. मोठी मोठी नारळाची झाडे. वाव. इथे पिक्चरची शूटिंग झाली. कधी कधी आपण विचार सुद्धा करत नाही आणि ती गोष्ट आपल्याला सहज मिळते ना. तसंच झालंय माझं. आम्ही विचारसुद्धा केला नव्हता आणि हे अचानकपणे मला सरप्राईज मिळालं आणि गोव्याला जायला मिळालं. तर खरंच खूप छान वाटते. पाऊस पण आहे, पण तरीसुद्धा जितका होईल तितका आम्ही एन्जॉय करण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. आणि इथून पुढे व्हिडिओ सगळे काय येतील ते तुम्ही नक्की पहा. तर चला, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.